नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्स. एकेकाळी भाजपला आरएसएसची गरज होती, पण भाजप आता सक्षम झालाय. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे.पी. नड्डांचं वक्तव्य. पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शेवटच्या टप्प्यातील प्रचारानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह मुंबादेवीच्या दर्शनाला, तर एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांसाठी 20 मेला होणार मतदान. मोदींनी नावाला पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्यानं घेतला. उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसवर पण बंदी आणतील. पाकव्याप्त काश्मीर भारताचा झालाच नाही, पण चीन आत घुसतोय. उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात. ज्या शिडीनं वर गेले तीच शिडी सोडून दिली. भाजपला आरएसएस नकोय. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट. प्रकाश आंबेडकर यांची टीका. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा. ईशान्य मुंबईमध्ये मिहीर कोटेचा यांच्यासाठी चांगलं काम करा, त्यांना घरोघरी पोहोचवा. प्रचारादरम्यान राज ठाकरे यांची मनसे कार्यकर्त्यांना सूचना. स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी केजरीवाल यांचे पीए विभव कुमार दिल्ली पोलिसांच्या अटकेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून विभव कुमार यांना केली अटक. नाशिकचे शांतिगिरी महाराज भाजपसोबत. भाजपचे नेते गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य. हे आहे एनडीटीव्ही आणि तुम्ही पाहत आहात एनडीटीव्ही मराठी.